आपल्या पोटी जन्मलेली, आपल्या पोटी जन्मून आपल्या ताटातनी खाऊन समजा. कोण घेऊन जातं? कोंबडं पाळला की इवान घेऊन जातं. इवान? कसलं इवान? एवढं ऊन हातानाचे कुठं चाललाय तुम्ही? ते लाकड आहे त्यानं जाते. ह्या वयात येतं का लाकड पण? ह्या वयात येतं? जनावर नाही का, बकऱ्यांमुळं का? बकरी आहेत, जनावर, वाघ, शिव ते मग चाली खातात. काल या पुरीची एक आहे ना वरती पोर, तिची 2 खाली, कुत्रे खाल्लं. होय. हो, रात्री कुत्रा आणि कुत्रे धरून नेलं रातचं, आणि बकरी का काल दुपारचीच खाली तिकडून. हे बघा खाली शिंगापूर गाव, समोर जो सुळका दिसतोय लिंगाणा, त्याच्या पाठीमागे आपला. मागील व्हिडिओमध्ये घनदाट जंगलातील हे एकटे घर पाहून आता मी निघालोय शिंगापूर गावाला. हे बघा इथे एक समोर छोटस गाव आहे, कोणी माणसं तर दिसत नाहीत. एवढ्या उन्हातानाचं कोण बाहेर येणार आहे? वाटेमध्ये हे आजोबा भेटले. कुठल्या गावचे बाबा? गाव कोणतं कुणाचं? तुमचं? मग निघालोय कुठं आता? आता कुठं निघालोय? राहणार जायचं. मी नाही ओळखलं, मला काय डोळे दिसत नाही बाबू, कानाने ऐके. गिसरचा आहे गिसर. सर कुठे गेलतो बाबा? शिंगापूरला चाललोय. विसराव ना काय? हा, सोयीपूर काय काम असं आहे तर का माणसं बा बाई. हो, पाणी पियाला शिरा नाही नाही, जातो पुढं आहे बॅगेत पाणी आहे आहे. मला तर आता पाणी लागतं बाबू. चला. ह्या वयात जमतं का काम? काम जमतं का ह्या वयात? नाही बाबू, एवढं मीठ लागते वासरनं पटलं होतं. पण लोका बोले कुठं तोडून जाईल बोल, फालतात जात नाही आपण. आपल्याला दिसा नाही सरा दिवशी ए तोडतेस होय, तू सोडलं कुणी सांगितलं? कशाला रे? बरोबर, आपलं मालकीचं आहे तर कशाला जायचं? मालकी 50 लाखाची आहे मालकी. ते मोठं तिथनं गेलो की हे भाजी त्याचे मोठं मग मालकीच लागली आमची. खालती येईल जरा ऊन खाली करून जायचं ना मग. हो, म्हणजे आता सावली तिकडे जातो ना मोठं, तिकडे पाणी लागेल. ते पाणी आता, हो का? पाणी पहिले नव्हतं इकडे, आता पाणी आमच्या गुरुजीने केले. काय काम असेल ना तर आत्या आहे माझी तिथं. आता समजा बोल ओळखीचे. हो ना. हां, मग शेत भात समजे आमचे एकात काम धंदा पहिला. पण आता कोण रे कोणाची नाही ना, माणूस तो काम करतो. शेती गेली ना सगळी? शेती गेली का सगळी? शेतकरी शेती आता कोण इकडे काठी उगाव घालतं का? ह्यात राशन मिळते तिथे राहिले कोण. म्हातारी दुःख कुणी एखाद्या कुठं आले तर काही वशात पडली घरं. पुन्हा मुंबई कोकण मावळा तिकडे राहत नाही कोणी. काय पिकते काय केलंच कुठं व्हायचं काय ते डुकरं ठेवली जाईल म्हणजे काय माणूस करी काय किती राखील? खरंय. हां, पिशी नाही बाहेर पडले तर डुकरांची घाण म्हणजे ते राखशील किती? काठी बसवशील बाबा. तुमच्याकडे शेतं करताव का? नाही नाही. हो, शेत नाही. तुमची मुलं बाळा कुठे आहेत? मुंबई पुन्हा काळूबाई या काळूबाईला आहे, 2 मुंबईला पुण्याला. आई घाला तिकडे इथं आलं तर आपल्या पाण्यात आपल्या भांड्यात जेवायची नाही तर पोरं काय करते का? त्याची पैशीला काय दिसली काय मग हे काय घाल हे आम्हाला नाही असं पैसे काय करते. आपल्या पोटी जन्मलेली, आपल्या पोटी जन्मून आपल्या ताटातनी खाऊन समजा कसे काय. हां, मग माझ्याकडे हे दोस्त मनात तो नाही बघत ते काय वेळा दिसत नाही. त्या डोळा घेवायला गेले ते ना दुकान चला थांबा. पोरं राहतात माझ्या
दारू पिऊ दारू नका पिऊ. खावा काहीतरी. दारू पिता का? हा नाही का खरंय. नाही का तू आपलं बाटली वाटवतो नाही का म्हणायचं खरंय. हा नाही म्हणायचं. 120 वर्ष होऊन कधीच गेले 120 वय झालंय. कधी गेलो हो कधी 3 काटं खाल्लं कळतीचं 3 तीन 3 तीन काय? काटं कळतीचं 60 वर्षानं काटा येतो. ती म्हातारी आली माझी हा त्यांना भेटलो की. जगावं अरे पाणी नाही त्याला काय ते नाही मग तिथं मागितलं असेल नाही आहे पाणी माझ्याकडं. पाणी असेल तर हो. एवढं ऊन हातानाची कुठं चाललाय तुम्ही? तिथं आहे ते लाकडं आहे त्यानं जातोय. ह्या वयात येतं का लाकड पण? चार ह्या वयात येतं? चार आपले आणायचं तेवढीच बाकी काही नाही काम. तेवढी डाळ आहे त्यात नाही वाडी नाही काही नाही. डाळ करोनाच्या सुयांपासून काही नाही. त्याची आंधी गाया म्हशी शेत बघा मग 100 किती वय म्हटला तुम्ही? 120 120 वर्ष. कधीच 120 वर्ष सांगतायत आणि आता रानात निघाल्यात. आता वाजल्यात दुपारचे 1:27. अजून एकही 120 वर्ष जगणार. 120 वर्ष जगणार. तेवढा करून तुम्ही तुम्ही माझी सुई अरे आता बा, बोलतो मांडलं. आता माणसाला आत्ता बोलून मग बोलू का नाही त्याचा भरोसा नाही. भरोसा नाही. भरोसा आता नाही. बरं होतं. हा, ते पण बाबा, पैसे वाटत आला काय पैसे नाही वाटत आलो. काय नव्हतं द्यायला म्हणून पैसे दिले तुम्हाला. पोरं बाळ गावली का नाही देत आलं आपलं बिस्किट पुडा हा आवड देत येतच नाही पुण्यावाले गुरुजी. नाही नाही गुरुजी नाही. गुरुजी नाही. असंच चाललोय. घरात असताव का पुण्याला असतो. पुण्याला होय. काय काम आता त्याने नाव सांग. जावा उन्हात नका थांबू जास्त आता. हो ना बाबा नाही ते चला करीत या माझं. हा चला चला जातो मी. ते करीत. आत्ता ते आजोबा भेटले. म्हणजे ही कॉमन गोष्ट आहे ग्रामीण भागामध्ये दारू पिणं वगैरे. कारण की काम एवढं मोठ्या प्रमाणात करतात ना की शरीराला थोडंसं ते काय बोलतात हिल. हा फक्त रस्ता नाही तर ही या भागात राहणाऱ्या लोकांच्या रोजच्या संघर्षाची पायवाट आहे. हे चित्र आहे आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचे. रस्ता खूप खतरनाक आहे. पण एकदा तर पावसामध्ये मी गेलो होतो ह्या रस्त्याने. म्हणजे मी गाडी शिकलो 2001 नाही म्हणता येणार 2099 साली. म्हणजे 26 वर्षापूर्वी मी बाईक शिकलो होतो. तर त्यावेळेस आमच्या गावचा रस्ता ह्याच्यापेक्षा देखील खतरनाक होता. त्यामुळे मी जे ट्रेन झालो ते एकदम खराब रस्त्यावर. मतदानाच्या पेट्या ज्या रस्त्याने गावांपर्यंत पोहोचतात त्या रस्त्याने विकास मात्र या गावांपर्यंत कधीच पोहोचत नाही. आजही इथे चांगल्या रस्त्यांअभावी आजारी रुग्णांना, गर्भवती महिलांना झोळीमध्ये घालून न्यावे लागते. यायचंय का? यायचं का म्हणलो? यायचं का? थांब गुरात आलाय. जायचं का? कुठं चाललाय का गुरात आलायत? नाही गुराकडे आहे मी. गुराकडे आहे का? मला वाटलं चाललाय का म्हणून म्हणलो यायचंय का. नाही मी गुराकडे आहे बघती आहे. कोणतं गाव कोणतं तुमचं? माझं घिसर. हा? घिसर घिसर. सर या हा. एवढ्या उन्हाची गुरांना आता गुरांना खायला काय नसतं मग कसे काय माग? जनावर नाही काय बकऱ्यांमुळं का? बकरी आहे ते जनावर वाघ शिव ते मग चाली खातात. काल या पुरीची एक आहे ना वरती पोर तिची 2 खाली कुत्रं एक खाल्लं. होय. हो रात्री कुत्रा आणि कुत्रं धरून नेलं रातचं आणि बकरी का काल दुपारचीच खाली तिकडून बिबट्या. डिप्ट्या. अरे मग ते होय काय हे मोर लावले त्याचं ते असंच. असंच इकडं अशी मावळे माझं बेत येतं. कशाला भेटतात? काय करायचं हे काढलं दोपटलं म्हणजे ह्याने कशाला दोपाडतात? हां मग मला मारणार का? मारणार ना होय मग त्याला आतलं काय आलं काय बेत तर आलं का तो कॅमेरा आहे कॅमेरा. ते समजलं म्हणा. चालेल येऊ का मग? चल
आजी म्हणतायत एवढं पॅक आहे, तोंड बांधलेलं, अंगावर ते जे रायडिंग गिअर्स आहेत, आम्ही गावची माणसं घाबरतो म्हणले. वाटेमध्ये या झाडाने थांबवले. या ठिकाणाहून सह्याद्रीचे अतिशय विराट दर्शन आपल्या नजरेस पडते. घाटावरचा गार वारा अंगावर सुखाची पुंकर घालत होता. सावलीतील विसाव्यात आणि सह्याद्रीचे रूप बघण्यात मी इथे तासभर घालवला. ऊन कडाडले होते, तरीही सुखाची सावली सोडून मी पुढे निघालो. हे बघा, या दोन आजी भेटल्यात मला इथे. बकऱ्यांमध्ये आल्या ना तुम्ही? बकरे चारतायत आणि त्या पाठीमागे आजी बसल्यात त्या. मी आता पूर्ण रायडिंग जॅकेट वगैरे हेल्मेट पॅक आहे पूर्ण. मला म्हटलं की तू जर तोंड दाखवलं नसतंस तर तुला विळ्याने मारला असता. मारला असता खरोखर? तुमची बकरी खाली म्हणलेत का ते? हो. बिबट्यानी? किती? 2 बकरी काल गायबच झाली. परवा एक खाल्लं आणि ती घरात होती तर ती कुठं चराय बाहेर जाते तर ती नेली का रात्री एक कुत्र गेलाय. होय. ते गेलं त्यांचा तपासच नाही लागला, घरी आलीच नाहीत. तर ते युवान वयला घेऊन जात. कोण घेऊन जातं? कोंबडं पाळला की युवान घेऊन जात. इवान? कसलं इवान? घार घारीला इवान. आणि बकरा पाळला तर त्याच्या बोच्या मागे गेलं तर हे होतं असं. कुठे इथं बसलो आता, इकडे काय मध्ये होईल ते काय माहिती होईल का आम्हाला. ते पण आहे. ती बघ गेली माझी तर गेली आता किती पण. बापरे, ते किती लांब गेलेत. गाडी मागे उडणारा धुराळा गावाचा संघर्ष सांगत होता. प्रत्येक वळणावर रस्त्याचा रंग बदलत होता. प्रवास कितीही लांबचा असो, एकदा गाव जवळ आले की सारा थकवा आपोआप निघून जातो. खाली शिंगापूर गाव, समोर जो सुळका दिसतोय लिंगाणा, त्याच्या पाठीमागे आपला दुर्गराज रायगड. दुपार उलटली तेव्हा गावाजवळ पोहोचलो. काय करता तिकडं? कसलं काम? कसलं काम? अक्का कुठे? पुण्यावरून आलोय. घरी नाही गेला. तिकडून कुठून? इथं आहे किंवा बरी आहेस का? मी म्हणले कोण रे तिकडे गेले बाबा ते बरे बरे बरे.
पाणी आणते सगळं. नको. हा? काय लागलं बाबा ते घातलं होतं तेवढं. दुपारी 3 वाजताच माझ्यासाठी चूल पेटली होती. आता जवळजवळ 6:30 वाजलेत, तरी किती ऊन आहे बघा. म्हणजे अगदी घाट माथ्यावरचं शेवटचं गाव आहे हे. खूप सायलेंट, म्हणजे योगा बिगा करायची गरज नाही, इथे येऊन राहायचं फक्त. बघता बघता रातकिड्यांचा पहारा सुरू झाला. दुसऱ्या दिवशी जाग आली ती या रेडिओच्या आवाजाने. रेडिओ हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. एवढे शब्दच 2 दशकं मागे घेऊन गेले. गावाची विहीर देखील आता जागी झालेली. एका बाजूला रेडिओचा आवाज आणि दुसऱ्या बाजूला पक्ष्यांचे मधुर स्वर. अशी सकाळ हल्ली कुठे अनुभवायला मिळते. अन्नाच्या शोधामध्ये प्रत्येक जीव आता बाहेर पडला होता. या गावामध्ये पाण्याच्या भल्या मोठ्या 2 विहिरी आहेत. पण या विहिरींचा आवाज देखील आता हरवू लागला आहे. इथे हे मंदिर आहे आणि तिकडे शाळा आहेत. आज सोमवार आहे त्यामुळं आज असेल शाळा चालू. पण मागच्या वेळेस मी आलो तेव्हा 2 विद्यार्थी होते, आता फक्त एकच आहे असं समजलं. कधी काळी या शाळा मुलांनी भरलेल्या असतील, पण आज मात्र त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ऊन गावभर पसरले की लोकांची लगबग चालू होते. गाई गुरं रानाच्या वाटेला लागतात. शिंगापूर हे अवघ्या 10 ते 15 घरांचे गाव. त्यातीलही निम्मी घरं आता निर्मनुष्य असतात. इथे ओझं उचलू लागायला देखील एखाद्या माणसाला शोधून आणावे लागते. गावातील रस्त्यांवर आता फक्त वाऱ्याची सळसळ आहे. भविष्याच्या शोधामध्ये गावातील माणसं शहराकडे गेली आणि मागे राहिली ती फक्त रिकामी घरं, ढासळलेल्या भिंती आणि आठवणींचा ढिगारा. पुढील व्हिडिओ आहे इथून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आणि दूर डोंगरात लपलेल्या अवघ्या 6 घरांच्या गावाचा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बारका मला म्हणतोय काय म्हणला तू? आम्हाला असलं काठ्या येतो का? काठ्यात येऊ तुम्हाला अशा? मग काय करणार तू त्यांनी? आम्ही जाणार शाळेत. कुडाच्याच भिंती आहेत अजूनही, ते पण पूर्ण वाळून एक हे खाल्लंय त्यांना. आणि या मावशी आमच्या गावातल्या आहेत. म्हणजे हे बघा, हे मावशींचं घर आहे.
तेवढा मोठा कॅमेरा हा आम्हाला एक द्या. तुम्हाला देऊ काय करणार तू ते? फोटो काढायला. शाळेचा फोटो काढायला तू लयच हुशार आहे रे. आम्हाला